धिटाच्या हृदयाला तरारून घाम फुटावा, अशी ती एक भयानक रात्र होती. यंदाच्या वर्षी पाऊस अगदी दर सालपेक्षा चांगला आलेला. सावित्री आणि तिचा नवरा सुखदेव दोघं आनंदाच्या भरात नेहमीपेक्षा जास्त जोमानं शेतात राबत होते. एक वेगळाच उत्साह त्यांच्या हालचालीत जाणवत होता. कारण सावित्रीच्या घरी यंदा बाळकृष्णाचं आगमन झालेलं. तिच्या 1.5 वर्षाच्या कान्होबाला घेऊन ती शेतात जायची. दिवसभर शेतात झाडाला झुला बांधून त्यात त्याला झोपवायची. त्याच वेळी घराची उरलेली कामं देखील तिच्या डोक्यात पिंगा घालत असायची. सुखदेव तर बिचारा भरून पावला होता. मेहनती बायको, सोन्यासारखा मुलगा आणि मोत्याने लगडलेले शिवार त्याच्या डोळ्यात तरळत होतं. रोहिणी सरल्या, मिरगानं आबाळ गरजू लागलं, धबाबा बरसू लागलं. त्यांचं खोकटं लहानसं तरी आटोपशीर होतं. पण यंदा घराच्या लगबगीनं त्याला खोकटं साखरायला सवडच मिळली नाही. आणि मालकिनीची जमीन नजरेआड केली तर तोंडाचा घास तोंडाजवळ येईपतूर माग जायचा, अशी परिस्थिती आलेली. सावित्री त्याला सतत धीर देत असायची. पावसाळा सुरू झाला. झोपडीच्या कडेनं आतल्या बाजूला पाणी गळायला सुरुवात झाली. पाऊस हा हा म्हणता कधी मोठा व्हायचा आणि रिमझिम सरी कधी मुसळधार कोसळू लागायच्या, कळायचं देखील नाही. आज सकाळी सूर्यदेवानं दर्शनी दिलं नव्हतं. आकाशात मळब दाटून आलं होतं. त्यामुळे वातावरणात एका प्रकारचा उदासपणा भरून राहिला होता. आज काही करून तिला शेतात भात लावायचा होता. शेजारा पाजाऱ्यांना आणि लांबच्या मामा मावशांना कधीच सांगावा धाडलेला. भाताच्या लावणीची रोपं तयार होती. आज ती घरातून लवकर निघाली. तांबडं फुटायच्या आतच तिची न्याहारी झाली. सुखदेव पण सर्व आवरून तयार झाला. तो इरला आणि काठी घेऊन शेताकडे रवाना झाला होता. ती मागून जाणार होती. कान्होबाला तिनं कडेवर घेतलं, एका हातात शिदोरी घेतली आणि शेताकडे निघाली. लागलीच पावसाची रिपरिप सुरू झाली. काळ्या कुट्ट ढगाने आबाळ झाकाळून गेलं. डोंगर माथ्यावर विजा चमकू लागल्या आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. लांबवरचे मामा मावशी पावसाचा रागरंग बघून आलंच नाहीत. शेजारी पाजाऱ्यापैकी ज्या आल्या त्याही लवकर घरी जायला निघाल्या. पाऊस अशा भयानक रूपात चाल करून येत होता की सगळीच घाबरून घरात बसले होते. सुखदेव सुद्धा झालेली थोडीफार पेरणी करून घरी यायला निघाला. इकडं सावित्री शेतात पोचली. दोघांची चुकामुक झाली. येवाना सुखदेवी घरी येऊन पोचला. तो दारात सावित्रीची वाट पाहत होता. शेतात कोणीच नव्हतं. आज तिला नेहमीसारखी जोळी बांधून कान्होबाला त्यात झुलवत ठेवता आलं नाही. त्याला जवळ झाडापाशी उभं करून ती ढासळीला बांध नीट करू लागली. 2-1 घटका झाल्या नाही तोच पावसाचा जोर वाढला. डोईवर इरलं सावरत ती कान्होबाकडे धावली. त्याला उचलून घेत मनोमन पावसाला शिव्या घालू लागली. आता तिथं थांबणं अशक्य होतं. सुखदेव कुठंच दिसत नव्हता. म्हणजे तो घरी गेला असेल अशी तिची खात्री पटली. पाऊस वाढत चालला होता. एका इरल्यात ती आणि बाळ राहू शकत नव्हतं. म्हणून तिने इरलं हातात धरून चालायला सुरुवात केली. पावसाचा कहर झाला. ती एका घळीच्या पांदीत
झाडाच्या आडोशाला थांबली. घळ जरा खोलगट होती. तिच्यावरून मोठं चिंचेचं झाड त्याचा पसारा सावरून उभं होतं. ती व बाळ पूर्ण भिजलं होतं. पाऊस ओसरायची वाट पाण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. हळूहळू पांदीत पाणी वाढू लागलं. गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, नंतर नंतर तर तिच्या खांद्यापर्यंत पाणी आलं. बाळ हातात असल्यानं तिला इतर कसलीच हालचाल देखील करता येत नव्हती. नंतर पाणी तिच्या नाकातोंडात जाऊ लागलं. काय करावं तिला कळेना. कान्होबाला पायाखाली घेतलं तर क्षणभर असला अघोरी विचार तिच्या मनात येऊन गेला. तिला सुद्धा तिची लाज वाटली, पण सध्या तरी याशिवाय दुसरा पर्याय तिला दिसत नव्हता. बाळ गेलं तर ती दुसऱ्या बाळाला जन्म देऊ शकत होती, पण मी मेले तर पर्यायानं बाळाचाही मृत्यू झाला असता. दुसऱ्याच क्षणी तिनं झटदिशी बाळाला पायाशी घेतलं आणि त्यावर चढून मान वर केली. 2-4 तासांनी पाणी ओसरलं तसं तिनं बाळाला छातीशी धरून हांबरडा फोडला. त्याचं ते मृत शरीर कवटाळून ती विलाप करू लागली. परंतु मन घट्ट करून तिनं त्याला त्याच्या झाडाच्या बुंद्याशी पुरून टाकलं आणि जड पावलांनी घराकडे निघाली. एखाद्या जिवंत प्रेतासारखी सावित्री घरी आली. तिचा अवतार भयानक दिसत होता. दारात सुखदेव तिची वाट पाहत होता. तिच्या हातात बाळ नाहीचं पाहून त्यालाही शंका आली. त्यानं त्याबद्दल विचारताना तिनं टाहो फोडला आणि त्याला घडलेली हकीकत सांगितली. तिच्या या निर्णयाचं त्याला आश्चर्य वाटलं, पण झालेल्या प्रकाराबद्दल आता पश्चाताप करून उपयोग नव्हता. त्याला ही गोष्ट पटली, परंतु सावित्री स्वतःला दोषी समजत होती. स्वतःच्या बाळाचा आपणच जीव घेतला या भावनेनं ती पछाडली होती. यातून तिला बाहेर काढणं गरजेचं होतं. त्यानं कसंबसं तिला शांत केलं. जे झालं ते झालं असं समजून दोघे पूर्वीप्रमाणे आयुष्य घालवू लागले. त्या महाकाय पुराने त्यांचं शेत आणि घर उद्ध्वस्त केलंच, पण भरला संसारी वरबडून न्याला. कान्होबाशिवाय घर बकास दिसू लागलं. सावित्रीला तिच्या अक्षम्य गुन्ह्याचं शल्य नेहमी सलत असायचं. जेवण खाण वेणीफणी याची तिला सुद्धा शुद्ध नसायची. कुठेतरी शून्यात नजर लावून बसलेली असायची. तिला रात्रीची शांत झोप देखील यायची नाही. चुकून लागलीच तर कान्होबाचा हृदय पिळवटून टाकणारा आवाज तिच्या कानात घुमायचा. त्याच्या जाण्यानंतरही तिनं 8 तासाने त्याला झुला घरात तसाच टांगून ठेवला होता. केव्हा तरी मध्यरात्री तो आपसूक पुढे मागं झुलायचा. क्वचित यातून कान्होबाचे बाळसेदार पायही दिसायचे. सुखदेव मात्र त्याच्या नित्यकर्मात व्यग्र होता. तो एक बाप तर होताच, पण एक नवरा आणि त्या अगोदर एक पुरुष होता. नवरा या नात्यानं त्यानं सावित्रीला सावरलं, धीर दिला, पण त्याच्यातल्या पुरुषाची भूक शांतपणे थांबवणं गरजेचं होतं आणि तेच कान्होबाच्या आठवणी विसरायला कारणीभूत ठरलं असतं. शेवटी त्याच्यातला पुरुष नवऱ्यापेक्षा वरचढ ठरला. तरी सावित्रीच्या मनाला यातना होतील असं कोणतंही कृत्य त्याच्या हातातून घडणार नव्हतं. त्याचं मन यासाठी तयार होतं. कसंही करून सावित्रीला या मानसिक धक्क्यातून बाहेर काढणं गरजेचं होतं आणि त्यानं ते मनावर घेतलं. काही दिवसातच सावित्रीला पुन्हा कोरड्या उलट्या सुरू झाल्या आणि सुखदेवला तो दुसऱ्यांदा बाप होणार असल्याची बातमी मिळाली. तो खूप खुश झाला. आता तर सावित्री त्या घटनेला पूर्णपणे विसरली अशी त्याची खात्री पटली, पण तोच तिची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागला. यात अवकाश सावित्री बाळंतीण झाली. या खेपेला मुलगाच झाला. बाळंतीण सुखरूप होतं. सावित्री आता बऱ्यापैकी सावरली होती, माणसात आली होती.
सुखदेवनं मनोमन देवाला हात जोडलं. 4 माणसांच्या उपस्थितीत बाळाचं बारसं करायचं ठरलं. बारशाचा दिवस उजाडला. घर सजवलं. माणसं जमली. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी सादेव घ्या, कुणी महादेव घ्या. बायकांच्या हसण्या खिदळण्याचे आवाज घुमू लागले. पाळणा झाला. कुर्र. बाळाचं नाव ठेवायला वाकलेली बाळाची आत्या बाळापाशी गेली. काय बरं नाव ठेवायचं लबाडाचं? काय ठेवूया बरं? तोच इकडे तिकडे पाहणारा बाळ तिच्याकडे मान फिरवून बोबड्या बोलाने म्हणाला, कान्होबा.